बघा आपण म्यानमार बॉर्डरवरती आत्ता आहे, इंडिया म्यानमार बॉर्डरवरती, आणि संपूर्ण इकडे आजूबाजूला सर्व जंगल आहे. तर सगळ्यात पहिली तर आपली कन्सेप्ट अशी असते की जंगल हे म्हटल्याच्यानंतर तर रोड वगैरे नसतील आणि असं झाडीतून जावं लागतं. तर तसं काय नसतं. हे सगळा परिसर असं जंगलांनी वेढलेला आहे आणि त्याच्या मधोमध अशी छोटी इकडची जी नागा लोकं आहेत, मैतेई लोकं आहेत, कुकी लोकं आहेत, त्यांची इकडं अशी छोटीशी 10-15 घरांची अशी गावं इथं वसलेली असतात जंगलांमध्ये. सुविधा वगैरे काही खूप कमी असतात आणि बऱ्यापैकी हे लोक नैसर्गिक जी साधनसंपत्ती आहे त्याच्यावरती हे लोक डिपेंडेंट असतात. त्याच्यावरतीच ते जगतात एकदम नॅचरलपणे. जे अवेलेबल असेल ते गोष्टी जंगलातून आणायच्या किंवा शहरातून ज्या आवश्यक लागतात तेवढ्याच गोष्टी आणतात आणि आपलं आयुष्य ते व्यतीत करत असतात. जास्त कोणती अशी काय बोलतात त्यांना स्वार्थी वृत्ती नाही. जास्त खूप काही कमवायचं आहे आणि खूप धावपळ करायची आहे असं काही त्यांची घाई वगैरे काही नसते. अतिशय शांततेत आणि सर्वांना सामावून घेऊन नेहमी आपली आनंदी राहणारी अशी लोक इकडं बघायला भेटतात. परवा येताना नेहालकडनं मला एक वाक्य ऐकायला भेटलं की माणसाची प्रगती 2 प्रकारची असते. एक असते आर्थिक आणि एक असते हेल्थ वाईज, म्हणजे आपली तब्येतीची. तर इकडच्या लोकांनी जी प्रगती केली ती खरी आपली हेल्थ वाईज प्रगती केलेली. हे बघा, ही इथली इंडिया म्यानमार बॉर्डरची ही नदी आहे. काही ठिकाणी ही नदी म्हणजेच आपली बॉर्डर आहे. तर ती आत्ता आम्ही इथं बघायला आलो होतो. तर नक्कीच इकडे आपण आर्थिक विकास बोलतो, औद्योगिक विकास बोलतो, पण त्यापेक्षा इकडची लोक जे जीवन जगतायत ती जी प्रगती आहे त्या दृष्टीनं आपण आत्ता शहरातील लोक जायचा प्रयत्न करत असतात. तर तो खरा विकास असतो असं इकडं आल्याच्यानंतर समजतं. तर जास्त जिंदगीमध्ये जास्त टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. आपली तब्येत सांभाळा. जे आहे, जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा, कारण की अनेकांकडे असल्या गोष्टी नसतात आणि जे नसेल ते मिळवायचा प्रयत्न करा, पण नाही आहे म्हणून दुःखी राहू नका. आणि इकडची घरं पण बघा, अशी नैसर्गिक लाकडाची जास्तीत जास्त घरं बांधलेली असतात. अशी इकडे घरं आपल्याला बघायला भेटतात. सध्या परिस्थिती थोडीशी खराब आहे इकडे, कारण की जे मैतेई आणि कुकी लोकांची जी भांडणं झालीत त्याच्यामुळे थोडंसं पोलीस बंदोबस्त किंवा इथलं स्थानिक लोकांचं इकडे जोरात बंदोबस्त चाललेला असतो. तर असं हे आपण म्यानमार आणि भारत बॉर्डरचा रस्ता आणि जंगलातला रस्ता, अतिशय आदिवासी भागातला रस्ता या ठिकाणी आपण एक्सप्लोर केलेला आहे. भारताचा ध्वज बघतो आणि दिसतो आणि नेहमीच आपल्याला छान वाटतं. तर थँक्यू व्हेरी मच. कधी आलात तर नक्की या साईडला फिरा. यायला अवघड आहे, आम्ही भरपूर परमिशन घेऊन इकडे आलेलो आहे. तर सर्वांनाच यायला जमेल असं नाही आहे, पण कधी जमलंच तर अशा बॉर्डरवरच्या लोकेशन्सला नक्की तुम्ही एक्सप्लोर करा. थँक्यू व्हेरी मच. जयंत जगताप अँड शिरीष मालोदकर अँड निहाल फ्रॉम इंडिया म्यानमार बॉर्डर.